नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 20 फेब्रुवारी 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाची सप्तमी आहे. नक्षत्र विशाखा आहे. योग ध्रुव आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बवा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:48 ते 11:14 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:16 ते 1:04 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:06 ते 3:32 आणि यमगंड काळ सकाळी 6:56 ते 8:22 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र बुधाबरोबर केंद्रयोग करेल, शुक्राबरोबर त्रिकोणयोग करेल आणि गुरुबरोबर प्रतियोग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. व्ययातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे आणि लाभातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याचे छोटे मोठे त्रास डोकं करू शकतील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. छोटे मोठे अनपेक्षित लाभ मिळू शकतील. मात्र दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या सप्तम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. लाभातल्या शुक्राबरोबर त्रिकोणयोग करेल आणि दशमातल्या बुधाबरोबर केंद्रयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर पुढे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. कार्यक्षेत्राच्या संदर्भात छोटे मोठे तणाव जाणू शकतील. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दशमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणे आणि भाग्यातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. थोडंसं स्ट्रेस टेन्शन आजच्या दिवशी जाणवू शकेल. त्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण गोष्टी किंवा काही सकारात्मक खबर तुम्हाला समजू शकेल. मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. लाभातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि अष्टमातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असा असणार आहे. आज तुमच्या कार्यक्षेत्री जबरदस्त दिसून येईल. भाग्याची उत्तम साथ लाभेल. आजच्या दिवशी तुम्हाला नवनवीन संधी मिळू शकतील. याचमुळे काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध अतिशय चांगले राहतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. अष्टमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि सप्तमातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. याचप्रमाणे काही छोटे मोठे लाभ मिळू शकतील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका.
दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. सप्तमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल आणि षष्ठातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. आजचा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. ती कामं पूर्णसुद्धा होताना दिसतील. याचप्रमाणे आजच्या दिवशी कमिटमेंट प्रॉमिसेसपासून थोडं लांब राहणं गरजेचं राहील. दिवस थोडासा घाईगडबडीचा राहील, मात्र कामं पूर्ण होताना दिसेल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. अष्टमातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि पंचमातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोडंसं खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण कामं तुमच्या आजच्या दिवशी होऊ शकतील. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल, छोट्या मोठ्या कारणामुळे थोडेफार वादविवाद होऊ शकतील. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. पंचमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे आणि चतुर्थातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल अतिशय उत्तम प्रकारे दिसून येत. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा आजचा दिवस चांगला राहील. घरातल्या व्यक्तींबरोबर छोटे मोठे मतभेद होऊ शकतील. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. तृतीयातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. चतुर्थातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. घरातल्या व्यक्तींवर थोडेफार मतभेद दिसून येतील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू नका. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. द्वितीयातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि पंचमातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. फिरणं वगैरे होईल, मात्र कामं तुमची पूर्ण होताना दिसतील. कमिटमेंट प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता सुद्धा आजचा दिवस चांगला राहील. खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. चतुर्थातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि द्वितीयातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील. त्या संदर्भातले काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील किंवा त्या संदर्भात काही चांगल्या ऑपॉर्च्युनिटी किंवा संधी मिळू शकतील. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबर थोडेफार वादविवाद होऊ शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. तृतीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि व्ययातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. दिवस अतिशय उत्तम आणि शुभफलदायी असणार आहे. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. तुमची कामं पूर्ण होताना दिसेल. तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. फिरणं वगैरे थोडंसं जास्त होईल. कमिटमेंट प्रॉमिसेसपासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदारावर थोड्याफार प्रमाणात वादविवाद होऊ शकतील. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 20 फेब्रुवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.